मला सांगा तुम्ही कुठल्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहात? मी जालना उपविभागाअंतर्गत पोखरा योजनेमध्ये शेडनेट पॉली हाऊस असेल, शेतकरी अवजार बँक असेल, शेतकरी गट कंपनी असेल, यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शीतल चव्हाण, व्यंकट ठक्के, रामेश्वर भुते, गोपाल गुजर यांनी 40 ते 45 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। आणि चौकशी होऊन 12 ते 13 महिन्याचा कालावधी संपून सुद्धा अहवाल येऊन सुद्धा आणि त्या अहवालामध्ये संबंधित अधिकारी हे दोषी असल्याचे निष्पन्न होऊन सुद्धा त्यांच्यावर कृषी आयुक्त स्तरावरून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। नेमका कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला आहे असं तुमचं म्हणणं आहे? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये शेडनेट पॉली जी पोखरा योजना शेतकऱ्याच्या हितासाठी राबवली जाते, त्या ठिकाणी त्या योजनेसाठी आवश्यक ज्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केलेल्या आहेत, त्या मार्गदर्शक सूचनाचे या ठिकाणी पुरेपूर उल्लंघन झालेले आहे। जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या जुने शेडनेटचा फोटो काढून त्या शेडनेटवर नवीन शेडनेटचं अनुदान अदा करायचं आहे। आणि शेडनेट पॉलिसीमध्ये जे महत्त्वाचे घटक असतात, ठिबक इरिगेशन असेल, कंट्रोल हेड असेल, फॉगिंग सिस्टीम असेल, याच्यासाठी सुद्धा ठराविक अनुदान दिलं जातं, परंतु त्या शेडनेटच उभं नाही आहे। आणि त्या ठिकाणी 18 लाख रुपये अनुदान शासनाचं गेलेलं आहे। त्या ठिकाणी त्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे? हा जाफराबाद तालुका, भोकरदन तालुका, बदनापूर तालुका आणि स्थानिक जालना तालुका, तसेच परतूर विभागात येणारे जेवढे तालुके आहेत त्याही तालुक्यामध्ये असाच प्रकार घडलेला आहे। आमच्या तक्रारी अनुषंगाने प्रकल्प संचालकांनी दोन्ही उपविभागातील झालेल्या 3258 शेडनेटची माहिती संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना मागितलेली असताना त्यांनी अद्यापर्यंत त्याच्यावर कुठलीच कार्यवाही या ठिकाणी केलेली नाही। यामध्ये जे पुरवठादार असतात, हे पुरवठादाराशी संगनमत करून अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। पुरवठादाराचा जर कधी आज 3228 शेडनेटचे बिले तपासण्यात आली तर त्या ठिकाणी शासनाचे 15 ते 16 कोटी रुपये संबंधित पुरवठादार वितरकांनी या ठिकाणी हडप केलेले आहेत अधिकाऱ्याशी संगनमत करून। आता तुमची मागणी काय? तुम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहात आम्ही तक्रार करून 18 महिने आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत। दक्षता पथकातील अधिकारी श्री गोविंद मोरे आणि सत्यवान नरे यांनी 1562 शेडनेटपैकी केवळ रँडम पद्धतीने 70 शेडनेटची तपासणी केली आणि त्या 70 शेडनेटमध्ये केवळ 58,77,000 रुपये रिकव्हरी दाखवली, वसूलपात्र रक्कम श्रीमती शीतल चव्हाण मॅडमवर। परंतु त्या 70 शेडमध्ये 2 कोटी रुपयाची वसुली गोविंद मोरे या भ्रष्ट अधिकाऱ्याने दडवलेली असून शीतल चव्हाण यांच्यासोबत आर्थिक संबंध ठेवून तिला पुरेपूर पाठीशी घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। या सर्व बाबी लक्षात घेता आज 12 महिन्याचा कालावधी संपून सुद्धा संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही होत नसल्या कारणास्तव आज या ठिकाणी त्या मागणीसाठी मी आमरण उपोषणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे। तुमचं नाव? माझं नाव सुनील रामभाऊ गायकवाड, राहणार नळविरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। यात महत्त्वाचे म्हणजे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी असताना श्री गोपाल गुजर यांनी जो कोट्यवधी रुपयाचा शासनाचा भ्रष्टाचार केलेला आहे तर त्याचा सबळ पुराव्यानिशी मी दिनांक 6/8/2024 रोजी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कापसे यांना रितसर निवेदन दिलं होतं। त्याची चौकशी करण्याची गरज नव्हती। त्या ठिकाणी सबळ पुराव्यास ग्राह्य धरून त्यांच्यावर डायरेक्ट कार्यवाही करणं अपेक्षित असताना श्री कापसे हे सुद्धा श्री गोपाल गुजर यांना पाठीशी घालत असून त्या ठिकाणी त्यांना अभय देत आहे। असल्या या शासनाच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी माझी ठाम भूमिका घेऊन आज या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार आहे।